मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या निवडणुकीत प्रचंड हेराफेरी होत असून मतचोरीचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा गंभीर आरोप डॉक्टर भालेराव विचारमंच पॅनलच्या उमेदवारांनी केला आहे. याबाबत निवडणुकीचा कंत्राटदार आणि निवडणूक अधिकारी यांची फौजदारी चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात येत आहे. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. या मुंबई मराठी साहित्य संघाची निवडणूक तसं म्हटलं तर जवळजवळ गेल्या 15 वर्षामध्ये अशा पद्धतीने झालेली नाही. कारण पूर्वी साहित्य संघाची जी कोणी मंडळी होती त्याच्यामध्ये डॉक्टर बाळ भालेराव असतील किंवा त्यांच्या आधीचे अमृत भालेराव असतील, एक डेडिकेटेड आणि पूर्ण वेळ देणारी मंडळी तिथे होती आणि त्याच्यामध्ये नवीन नेतृत्वाला सहज तिथे वाव मिळत होता. पण डॉक्टर भालेरावांच्या निधनानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आता झालेलं आहे की निवडणूक प्रक्रिया जवळजवळ थांबलेली आहे आणि आता खूप वर्षांच्या नंतर ही निवडणूक घोषित झाली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये पद्धत अशी आहे की मतदारांना मतपत्रिका ज्या आहेत त्या पोस्टाने जातात आणि मतदारांनी पोस्टाने त्या परत पाठवायची. म्हणजे दिस कंप्लीट जे आहे हे बॅलेट वोटिंग बाय बॅलेट थ्रू द पोस्ट असा आहे. बरं, हे सगळं घटनेमध्ये आणि घटनेत ज्या पद्धतीने त्यांनी प्रोसिजर दिली आहे त्या प्रोसिजर प्रमाणे ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत ते मुंबईतले नामवंत सॉलिसिटर आणि तेही साहित्य संघाचे एक नियामक कार्यकर्ते असल्यासारखे आपले ॲडव्होकेट यशोधन दिवेकर, ते याचे निवडणूक अधिकारी आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक पार पडेल. तर एकूणच ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काय काय त्रुटी आहेत. म्हणजे ही निवडणुकीची प्रक्रिया खरं तर 3 सप्टेंबरला संपवायला पाहिजे होती. त्यांनी जी मुदत दिली होती 3 सप्टेंबर शेवटची तारीख की लोकांच्या मतपत्रिका येऊन पडायला पाहिजे आणि 3 तारखेला रात्री निवडणुकीच्या मतांची मतमोजणी 3 सप्टेंबरला व्हायला पाहिजे होती. पण आजपर्यंत सुद्धा लोकांच्याकडे मतपत्रिका पोहोचलेल्या नाहीत आणि म्हणून आम्हीच लोकांनी साधारणतः 29-30 तारखेपासून मागणी केली होती त्यांच्याकडे, निवडणूक अधिकाऱ्यांकडे, की तुम्ही तारीख पुढे ढकला. मतदार सोडा, उमेदवारांना स्वतः त्यांच्या घरी मतपत्रिका आलेली नाही, अजूनही आलेली नाही. अशी स्थिती असल्यामुळे आम्ही आपलं जे पॅनल आहे, आमच्या पॅनलचं नाव डॉक्टर भालेराव विचार मंच, ज्या डॉक्टर अमृत भालेराव आणि डॉक्टर बाळ भालेराव यांनी साहित्य संघाच्या समृद्धीमध्ये फार मोठं काम केलं. त्यांची प्रेरणा घेऊन, त्यांचा आदर्श घेऊन, त्यांचे विचार घेऊन आम्ही भालेराव विचार मंच या नावाचं पॅनल केलं. दुसरं एक पॅनल जे आहे ते ऊर्जा नावाचं पॅनल आहे. आता या निवडणुकीमध्ये 3 पद्धतीचे पदाधिकारी निवडून दिले जातील. एक आहे अध्यक्ष पदाचे, 7 उपाध्यक्ष आणि जवळजवळ 35 नियामक, म्हणजे 35, 7, 42 आणि एक अध्यक्ष, असं एवढ्या लोकांना निवडणुकीच्या मतपत्रिकेच्या प्रक्रियेतून निवडून द्यायला जावं अशा पद्धतीची ही रचना आहे. अध्यक्षपदाचं एकच पद असतं अध्यक्षाचं, त्यासाठी 2 उमेदवार उभे आहेत. उपाध्यक्षासाठी 7 उमेदवार उभे आहेत. अजून दुसऱ्या पॅनलचे पण काही आहेत आणि नियामकांच्या मध्ये 35 निवडून द्यायचे आहेत. पण त्यामध्ये जवळजवळ 77 उमेदवार उभे आहेत टोटल. त्यामुळे 77च्या मधून 35, उपाध्यक्षांच्या मधून 7
आणि अध्यक्षांच्या 2-1 एवढे निवडून दिले जाणार आहे. नियामक निवडून आले की या 35च्या मधून मग कार्यकारिणी निवडली जाते, कार्यकारिणीच्या मधून मग कार्यवाहांची निवड होते आणि कार्याध्यक्षांची निवड होते, प्रमुख कार्यवाहांची, हे सगळी पुढची प्रोसेस आहे. पण ही मुख्य निवडणूक आहे. आता या सगळ्या म्हणजे 82 सालापासून मुंबई मराठी साहित्य संघाशी मी नट म्हणून संबंधित आहे किंवा जोडला गेले. त्यानंतर गेली 20 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. आणि हे काम करत असताना डॉक्टर बाळ भालेराव होते तोपर्यंत तुम्हाला त्या वास्तूमध्ये काम करता येत होतं. आता अलीकडच्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये नाटक कशाला करायला पाहिजे, लायब्ररी कशाला चालवायला पाहिजे, पण ही जी वास्तू उभी करून ठेवलेली आहे तिचं कारण काय, याचे प्रश्न आम्हाला पडायला लागले. म्हणून डॉक्टर भालेराव विचार मंचाची अशी एक टोळी तयार केली गेली आणि त्याच्यातून आम्ही हा विषय घेऊन तुम्हा लोकांच्या पर्यंत आज आलेलो आहे. परंतु आमचे जे सभासद आहेत 1400 कागदावरचे सभासद, आता कागदावरचे सभासद असं म्हणतोय त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सगळ्या सभासदांची जंत्री व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी नियामक मंडळाच्या बैठकीत मी आणि अनिल गचके यांनी आम्ही तुम्हाला मदत करतो, आपण यादी अद्ययावत करूया अशा पद्धतीने सांगितलं होतं. परंतु नको आम्ही ते करतोय असं प्रमुख कार्यवाह सांगितलं. परंतु ज्या वेळेला पहिलं पत्र गेलं की आता निवडणूक जाहीर होते त्यावेळेला जवळजवळ 250 ते 300 पत्र परत आले. त्याच्यामध्ये 43 आता आजही खाली लिस्ट लावलेले 43 मृत्यू पावलेले सभासद आहेत आणि काहींचे पत्तेच नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय त्यावेळेला ती काळजी न घेता निवडणूक जाहीर झाली आणि मतपत्रिकाही पाठवल्या गेल्या. आता मतपत्रिका पाठवल्या गेल्या त्याच्या अगोदर अर्थातच प्रत्येकाने आपापलं जाहीरनामे पाठवले. आम्हीही जाहीरनामा पाठवला. तो जाहीरनामा अशा पद्धतीचा आहे. या हा जाहीरनामा आम्ही पाठवला आमच्या सभासदांचा. हा पाठवल्यानंतर 1315 लोकांना आम्ही पाठवला, कारण आम्हाला काही लोकांची मृत म्हणून ती यादी कळलेली होती म्हणून आम्ही थोडे कमी. तर 1315 लोकांना आम्ही पाठवला. त्याच्यातले 344 परत आले. माफ करा 345, आज एक परत 345 परत आल्या. याचा अर्थ त्या स्वीकारल्या गेल्या नाही. म्हणजे जवळजवळ आपण एक सर्व अनुमान काढूया की 950 हे सभासद अस्तित्वात आहे, त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं असं आपण गृहीत धरूया. आमच्याकडून मात्र पत्रिका पाठवल्या गेल्या त्या कोणाला पोचतायत न पोचतायत याचा विचार केला गेला नाही. आणि मतपत्रिका गेल्या त्या 16 तारखेला पोचायला हव्या होत्या आमच्या घटनेप्रमाणे तारखा दिलेल्या. तर त्या त्यांनी पाठवल्या पण 16 ऑगस्ट पण त्या 18 तारखेला पोस्टात गेल्या, नंतर 20 तारखेला पोस्टात गेल्या आणि मग यथावकाश लोकांना मिळायला लागले. आता त्याच्यातली महत्वाची घटना अशी आहे की पहिलं पत्र जे आहे की निवडणुका जाहीर होणार हे पत्र आमच्या प्रमुख कार्यवाहांच्या सहीने रवाना झालं. उमेदवारांसाठी पंचवार्षिक निवडणुकीचं ते सर्वांना पोहोचलं. जीपीओ मधून गेलं, हे जीपीओ मधून टाकलं गेलं आणि ते सर्वांना पोहोचलं. दुसरी मतपत्रिका जी आहे ती मतपत्रिका मात्र आम्ही जशी जीपीओ मधून टाकली आणि सगळ्यांना पोहोचली. अगदी आठवत असेल 18 आणि 19 ला प्रचंड पाऊस होता त्यावेळेला टाकली तरी देखील ती 24 तासात लोकांच्या पर्यंत पोहोचली. परंतु मतपत्रिका या अशा लिफाफ्यामधून गेलेली आहे आणि ही मतपत्रिका अगदी खासगी माध्यमातून पाठवण्यात आली. म्हणजे फ्रँचायझी आपण देतो ना तशी ही श्रीजय एंटरप्राइजेस म्हणून जोगेश्वरीच्या एका डिस्ट्रीब्युटर कडून पाठवण्यात आली की ज्याच्यावर हा जो बारकोड आहे स्पीड पोस्टचा तो जवळजवळ 500 ते 600 मतपत्रिकांवर नाही. त्यामुळे त्या पोहोचल्या गेल्या नाहीत. आज उमेदवार इथे हजर आहेत काही,
हे दिवाकर दळवी यांची मतपत्रिका आता 1:30 वाजता त्यांना किती वाजता मिळाली? आज 1:30 वाजता मिळाली. याचं कारण असं की आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत. त्याच्यानंतर विकास परांजपे जे आहेत, जे ज्योत्स्ना प्रकाशनचे, त्यांनी एक लिफाफा पाठवलाय. त्यांची ही मतपत्रिका आज 1:30 वाजता मिळाली. निवडणूक जाहीर झाल्यापासून जवळजवळ रोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही निवडणूक अधिकारी ऍडव्होकेट यशोधन दिवेकर यांच्याकडे तक्रार करतोय, पण त्याच्या एकाही तक्रारीला त्यांनी मेलवर उत्तर दिलं नाही. आम्ही मेल करतो, प्रत्यक्ष कागदही दिले, त्यांनी उत्तर दिलं नाही. या मधल्या काळामध्ये आम्ही आमच्या या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यांना शक्य नसेल, कारण आता विचार करा 85 वर्षाची संस्था आहे आणि इथले सभासदच मुळात 70 वर्षाच्या पलीकडचे आहेत आणि म्हणजे 80-85 आता 89 अशा वयाचे आहेत. त्यांना तिथं येणं आणि मतपत्रिका कलेक्ट करणं शक्य नाही, तर पोस्टाने पाठवलं. तर पोस्टाने पाठवल्यानंतर ते त्याला तिकीट नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते तुम्ही तिकीट लावायचं आणि पाठवायचे. मग अशा लोकांना पोस्टात जाऊन तिकीट लावणं आणि टाकणं पेटीमध्ये हे शक्य नाही. म्हणून आमच्याच पत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रतिनिधी कोणी असतील तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता. म्हणून आम्ही काही कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधी, माझ्याबरोबर नाटकात काम करणारे काही नट मंडळी आहेत, त्यांना प्रतिनिधी म्हणून घेतलं आणि ज्यांना शक्य नाही त्यांना पैसे वगैरे काही आम्ही देत नव्हतो, पण त्यांच्याविषयी सुद्धा काही तक्रारी केल्या गेल्या. ते त्यांना जाऊ, तुम्हाला जी मदत हवी असेल ती आम्ही करायला तयार आहोत, या पद्धतीने आम्ही आमचं काम करतो. त्या याच्यामध्ये सुद्धा समोरच्या पॅनलमधून ऊर्जा पॅनल, ज्याच्यामध्ये अनेक दिग्गज मंडळी आहेत, उषा तांबे, डॉक्टर अश्विनी भालेराव, सुदेश इंगलास कुरकर, म्हणजे ग्रंथालयाची मंडळी, विजय केंद्रे, डॉक्टर अनिल बांदिवडेकर, प्रतिभा सराफ, प्रतिभा विश्वास, एकनाथ आव्हाड, म्हणजे ही सगळी आम्ही ज्यांच्या बरोबर काम केली अशी सगळी मंडळी आहेत, पाठ आहेत सगळ्यांचे आणि दिग्गज मंडळी आहेत. ती समोरच्या पॅनलमध्ये आहे. आमच्या पॅनलमध्ये सुद्धा ही सारंग दर्शनेपासून किशोर रांगणेकर आहेत, जयराज साळगावकर, नंतर डॉक्टर मधुकर वर्धक, अशी मंडळी आहेत. म्हणजे संस्था चालावी कशा पद्धतीने याच्यासाठी मनापासून काम करणारी मंडळी. आणि हे होत असताना मात्र दिवेकर त्या पॅनलला कशा पद्धतीने मदत करता येईल या पद्धतीने ते आमच्याशी वागत होते. कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करत नव्हते. आमचा आजचा प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा मुद्दा हा असा आहे की 3 तारखेला संपणारी मुदत एक्सटेंड करावी लागली आणि ती एक्सटेंड सुद्धा 17 तारखेपर्यंत केलेलं आणि आजपर्यंत आता तुमच्या डोळ्यासमोर आहे. आज आता काही लोकांना म्हणजे उमेदवारांना सुद्धा पत्रिका मिळतात, तर जवळजवळ 600 मतपत्रिका या कुठेतरी बंद करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला पत्रिकांच्या बरोबर एक कागद दिलेला आहे. तुम्हा पत्रकार बंधूंचा एक मित्र आता सध्या दिल्लीत आहे, त्याचं नाव आहे सोमेश कोलगे. तो सभासद आहे मुंबई मराठी साहित्य संघाचा. तो म्हणाला मी दिल्लीवरून आलो तर मला आता पत्रिका घेऊ दे, म्हणून पत्रिका घ्यायला तो ज्या वेळेला गेला तर त्यावेळेला दिवेकरांनी सांगितलं की पत्रिका तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या घरी असेल, घरी बघा वगैरे. मला घरूनच मी आलो तर नाही आहे. नाही मग असं करा, तुम्ही 2-3 दिवस वाट बघा, नंतर या आणि नंतर मग तुम्ही लिहून द्या की मला मिळालेली नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तिथे पत्रिका मागायला गेलेल्या लोकांना परत पाठवण्यात आलं. म्हणून आम्ही चॅरिटी कमिशनरकडे तक्रार केली आणि चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून तिथे एक निरीक्षक नेमला गेलेला आहे आणि तो निरीक्षक आता या सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे. पण तरी देखील सगळ्यात महत्वाची गोष्ट, या 600 पत्रिका गेल्या कुठे हा आमचा प्रश्न आहे आणि तुमच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही आमच्या या सगळ्या लोकांना विचारू इच्छितो. त्या पॅनलमध्ये उभे असलेले सगळे आता ही जी हे जे डिटेल आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की त्याने म्हणजे सोमेशने सांगितलं की मला पाठवली ना तुम्ही पत्रिका, मग मला त्याचा हे द्या, पावती द्या. पोच पावती घेतली त्याने
आणि ट्रॅक केली. तर ट्रॅकचा रेकॉर्ड आहे. त्या ट्रॅकच्या रेकॉर्ड बरोबर त्याला मिळालेलं उत्तर सुद्धा इथे आहे की ते पैसे भरलेले आहेत, पण ते जे आर्टिकल आहे ते दिलेलं नॉट बुक आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इट मीन्स द फिजिकल आयटम हॅजंट बीन स्कॅन इनटू द पोस्टल सिस्टीम येट. असं दिलेलं म्हणजे पोस्टाला पैसे भरले, परंतु पोस्टाला ही मतपत्रिका दिलीच गेली नाही. म्हणजे 600 लोकांची मतं ढापून घेतलेली आहेत आणि नुसती ढापलेली नाही आहे, तर ती वेगळ्या पद्धतीने वापरायची आणि निवडणूक जिंकायची. म्हणजे मतदान मतचोरी म्हणून मोठ्या राजकारणी लोकांच्याकडे बोललं जातं. अहो साहित्यिक आहोत आम्ही नटमंडळी आहोत, आमच्याकडे सुद्धा हेच चाललंय. काय करायचं? ही महाराष्ट्रातली सांस्कृतिक परंपरा निर्माण करणारी पूर्वीची संस्था आणि एवढ्या मोठ्या समृद्ध संस्थेत आम्ही सगळे लेखक साहित्यिक मंडळी बरं सभासद 1200 आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजनच्या पाळायच्या नाही, त्याच्यानंतर मतपत्रिका पोचणार नाही अशी व्यवस्था करायची. बरं आम्ही आमचे काही व्हॉलेंटियर म्हणजे आता माझा मित्र आहे, तो माझा हितचिंतक आहे. मग ठाण्यामध्ये 70-80 वर्षाचे लोक आहेत. तू जाऊन त्यांना विचार मतपत्रिका पोचली का, तुम्हाला काही मदत हवी आहे किंवा पोस्टात जायचं आहे, पाऊस पाणी आहे, तुम्ही सील करा, तुमचं मतदान तुम्ही करा, त्याच करा. आता ही ऑनर आहे. तर याच्याबद्दल आम्हाला ऍप्रिसिएशन तर नाही. तुम्ही माणसं अपॉइंट केली, तुम्ही अमुक अपॉइंट केलं, बरं हे सगळे प्रकार तिकडे पण होतात. आणि त्याचा जाब मात्र मेल मधून पहिल्यांदा विचारला गेला दिवेकरांच्याकडून. दिवेकर म्हणजे तो पहिल्यांदा म्हणजे माझे 6 पत्र गेल्यानंतर पहिल्यांदा हा जाब विचारला गेला. तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही कार्यरत झालेलं असं दिसतंय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि माझ्या 6 पत्रांना उत्तर दिलेली नाही, त्या 6 पत्रांमधला हा मथळा आहे आणि त्याचं उत्तर द्या. आता तुमचं उत्तर म्हटलं की तुमच्याच म्हणजे आमच्या पत्रामध्ये साहित्य संघाच्याच पत्रामध्ये असं म्हटलं की प्रतिनिधी येतील, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मतदान करता येईल, मतपत्रिका तुमच्याकडे देता येईल. इतकं साधं आहे. मग ते काम आम्ही करतोय. तर त्याच्यामध्ये काय चुकलं ते आता तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रातून सांगा आम्हाला. अशाच प्रकारचं आमचे दर्शने किंवा आम्ही त्यांना 3 जणांची नावं दिली, जे 3 निवृत्त शासकीय अधिकारी आहेत. त्यांच्याकडे ऊर्जा पॅनलचीच माणसं जाऊन मागतायत. आम्ही त्यांना दिलं 1, 2, 3 या 3 जणांकडे तुमची माणसं गेली. त्याच्याबद्दल एक खुलासा म्हणजे प्रतिनिधी ठेवण्याबद्दल आमचं आवश्यक आहे. आज पहिली गोष्ट मला असं वाटतं की कुठलीही निवडणूक जेव्हा जाहीर होते, ग्रामपंचायत असू द्या नाही तर लोकसभा असू द्या किंवा साहित्य सभा, निवडणूक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर व्हायच्या आधी अद्ययावत मतदारांची यादी जाहीर करणे आणि पडताळणी तिथं व्हायला पाहिजे. त्यातले मृत किती आहेत किंवा शिफ्ट झालेले. आता गिरगावामध्ये एवढं बांधकाम झालं, खूप लोक शिफ्ट झाले, खूप लोक म्हणजे जवळजवळ 50%. पण आजपर्यंत निवडणूक अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली मतदार अद्ययावत सूची आजच्या दिवसापर्यंत जाहीर केलेली नाही. आणि काय निवडणूक पत्रे द्यायचं तेव्हा आमच्या नियामक मंडळामध्ये आम्ही सांगतो की आम्ही तुम्हाला मदत करतो. नाही नवीन मेंबर करायचे. हे मागच्या एजीएम मध्ये म्हणजे ही प्रक्रिया गेली 1.5 वर्ष सुरू. मागच्या एजीएम मध्ये तुम्ही सांगा काय झालं. मागच्या एजीएम मध्ये अशी घटना घडली की आपले 1500 सभासद असून सुद्धा एजीएम मध्ये फक्त 35 लोक उपस्थित होते. आणि 35 लोक उपस्थित असल्याचा उल्लेख प्रमुख कार्यवाहांनी त्यांच्या समारोपाच्या बोलण्यामध्ये केला की ह्या वेळेला फारच कमी लोक आले, फक्त 35 लोक आले. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आता 35 तरी आले, 5 वर्षानंतर 15च येतील, कारण तुम्ही नवीन मेंबर घेण्याचंच बंद करून टाकलाय. आणि वय वर्षे 70च्या पुढचे लोक एवढ्या लांबनं वेगवेगळ्या ठिकाणून येणं अशक्य आहे. ते अशा लोकांना एजीएमला येत नाही तर ते मतपत्रिका घेण्याकरता कसे येऊ शकतील. तर ते म्हणतात नाही ते 70 वर्षाचे आहेत का 80 वर्षाचे आहेत, त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यावं असं त्यांच्याकडे विचित्र मागणी केली जाते.
आणि त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या उसापती करून डोंबिवली, कल्याण, बोरिवली अशा ठिकाणून लोक आणि बाहेरगावचे तर लोक येऊ शकणार नाहीत. इंदूरला मतदार आहेत, पुण्याला आहेत, नाशिकला आहेत, हैदराबादला आहेत. असे जर का मतदार सगळे मराठी मतदार वेगळ्या ठिकाणून एका मतपत्रिका घेण्याकरता हैदराबादून येणार का? आज जर समजा या संबंध इलेक्शन मध्ये एक विचित्र घटना घडते. जर आमचे 1200, 1500, 1700, 1400 जे काही सभासद असतील त्यांच्या मतपत्रिका आपण छापतो आणि त्या पाठवतो. आता यांनी पाठवल्या. आता ते काय सांगतायत की येणाऱ्या माणसाला ती नवीन मतपत्रिका देणार. ती कुठे गेली माहित नाही. हे कुठे चालतं का? कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या जी असेल त्या संख्ये इतकी छापली जातात मतपत्रिका. मग यांनी जर 1200 किंवा 1500 छापले असतील आणि आता तुम्ही नव्याने सांगताय की तुम्ही एक अंडरटेकिंग द्या, त्याला आधार कार्ड लावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पत्रिका देऊ, तुम्ही ती हे करा. याचा अर्थ काय? म्हणजे अशा तऱ्हेचा हिशोब द्या. हिशोब आम्ही तुमच्याकडून मागतोय. आमची पत्र गेली हे आज आलेली पत्रिका. तर एक मिनिट, मग जुनी पिढी ऐका जरा. तुमच्याकडे उद्याच्या वर्तमानपत्रात ही हेडलाईन असायची. नम्र विनंती करेल की मुंबई साहित्य संघामध्ये मतपत्रिकांचा घोळ, मतपत्रिकांची चोरी, मतपत्रिका दडवल्या आहेत अशा तऱ्हेची एक बातमी आली पाहिजे. कारण हा नुसता इलेक्शनचा विषय नाहीये मित्रांनो. विश्वासार्हतेचा एक भाग आहे. मराठी विश्वामध्ये जेव्हा आम्ही मराठी भाषेचं जेव्हा सांगतो मोठेपणा, तेव्हा आमची एक मोठी संस्था, ही आमची मदर संस्था आहे. अशा तऱ्हेच्या संस्थांमध्ये आणि तिथे मोठमोठे साहित्यिक होऊन गेले, आजही आहेत. या ठिकाणी हे घडत आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय नियमबाह्य, संस्थेच्या घटनेच्या विरोधात आणि सर्वसामान्य किती संकेत जे असतात त्या संकेताला डावलून चाललेली आहे असं माझं मत. मला वाचावं लागलं. ज्या विचारांनी ही वास्तू उभी केली गेली तिची निगुतीने जपणूक करून साहित्य आणि रंगमंच यांना लोकाभिमुख करणे. बऱ्याच लोकांची नाव आहेत की ज्यांनी साहित्य संघ उभं करताना त्यावेळेला 35 साली म्हणजे 38 साली ते झालं. अनेक त्याच्यापैकी डॉक्टर अ. भालेरावांनी तर स्वतःच वास्तू गिरगावातली ही गहाण ठेवली. स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते आणि ती जागा विकत घेतली होती. आता जी स्मशानच्या बाजूची जी आहे विकत घेतली. तिथे वास्तू उभारण्यासाठी मग बाकीच्यांनी मदत केली. ते कर्ज डॉक्टर बाळ भालेरावांनी फेडलं. हा इतिहास आम्हाला माहित आहे. मग आम्ही त्यांना विसरू शकत नाही. त्यांनी ज्या भावनेतून म्हणजे नाटक सादर करण्यासाठी रंगमंच नव्हता, घर नव्हतं मराठी नाटकाला, ते त्यांनी दिलं. आणि ही 1940 पासूनची गोष्ट आहे. 44 साली जी गोदीमध्ये स्फोट झाला त्यावेळेला तो महोत्सव आपल्या मैदानात भरवलेला होता. आणि तिथून नंतर मग थिएटर बांधलं गेलं. ओपन एअर थिएटर होतं. नंतर ते बंदिस्त थिएटर झालं. त्याला आता 62 वर्ष झाली. त्या थिएटरमध्ये ऍक्टिव्हिटीज चालतात. तिथे अमराठी भाषिकांसाठी सुद्धा क्लासेस चालवले जायचे, ते बंद पडलेले आहेत. ते आता पुन्हा सुरू करता येतील. अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला आता मिळालाय. पण मुंबई मराठी साहित्य संघ ही 80 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. ती त्या पद्धतीने कार्यरत राहिली पाहिजे असं आमचं मत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.